आज मी राजम्याची भाजी करणार आहे। हा राजमा मी 15-20 मिनटं भिजत ठेवला पाण्यामध्ये। ही 1 वाटी घेतला आहे राजमा। आता हे धुवून कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून उकडून घेते पहिला। आता हा धुते मी, धुवून झाला। आता हे ह्याच्यामध्ये उकळायला ठेवते कुकरमध्ये। काळी विलायची, 2 लवंग, दालचिनी, तमालपत्र, 1 पान। आता हे कुकरमध्ये शिजवायला ठेवते। कुकर तापला आहे। आता ही दालचिनी आणि हे टाकते, पत्ता हा जराशी तेलाचा टिपका ओतला आहे मी ह्याच्यामध्ये। झालं आता ही एक बेडगी मिरची जराशी गरम होऊ दे, मग हे राजमा ह्याच्यामध्ये ओतते। झालं गरम, आता हे राजमा ओतते ह्याच्यामध्ये। जरासं मीठ टाकून घेते आणि पाणी ओतते। कारण का असं का टाकायचं, जे सगळी चव या मसाल्याची पत्त्याची याच्यामध्ये उतरते या पाण्यामध्ये, चव भारी लागते अगदी। 1 ग्लास पाणी ओतते। आता झाकण लावते। झाकण लावलं। आता ह्याच्या 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या फक्त। झालं 3 शिट्ट्या, मी बंद करते आता गॅस। थंड होऊ दे, मग फोडणीला देऊन घेते। कुकर आता थंड झालाय, आता फोडणीला देऊन घेते। झाकण काढते, थंड झालाय असं शिजून झाला। आता कढई तापत ठेवली मी, फोडणीला देऊन घेते। ही टमाटोची ग्रेव्ही करून घेतली आहे मी। हा कच्चा कांदाच असं किसून घेतला आहे मी, हे साईडचं ठेवलं आहे मी, असं किसून घेतला आहे चांगला। आणि हा राजमा मसाला 2 चमचे, धन्याची पावडर बारके 2 चमचे, हा आलं आणि लसूण 4-5 पाकळ्या लसणाच्या, 2 तुकडे आल्याचे, हे बारीक आबडधोबड वाटून घेतले। आता हे सगळं परतून घ्यायचं चांगलं। कढई मी तापत ठेवले, तेल ओतते कढईमध्ये आणि परतून घेते सगळं। तेल तापले, जिरं टाकते, कांद्याची ग्रेव्ही टाकून घेते, चांगली परतवून घ्यायची अगदी। चांगली परतवून घ्यायची। ही टमाटोची आलं लसणाची पेस्ट, बाकी मसाले मागून टाकायचे। हे पहिलं परतवून घ्यायचं। मीठ टाकते, कांदा परतताना ते मीठ टाकायचं। पहिले टाकलेले मी अर्धा चमचा 1.5 चमचा। तर जरा झाकण ठेवते, चांगलं परतून घ्यायची ग्रेव्ही। झाकण काढते, परतला का बघते आता मी, परतला चांगला। आता मस्त ह्या 2 मिरच्या, काय तिखट नाही। मग पहिली मी याच्यामध्ये उकडताना मिरची घातली, बेडगी मिरची होती, तिखट नाही आहे काय। त्यामुळं काय तुम्हाला आवडली तर असं तुम्ही घालू शकता मिरची, तुमच्या आवडीनुसार। आता चांगला तेल सुटलं आहे, मस्त ही ग्रेव्ही परतून झाली आहे। तर दुसरे मसाले टाकून घेते मी। धन्याची पावडर, हा राजमा मसाला, हळद, लाल तिखट 2 चमचे, जराशी अर्धा। हलवून घेते सगळं। मसाला चांगला परतला, जराशी हिंग राहून घ्यायचा, जराशी नॉर्मल टाकायचा, जास्ती नाही टाकायचा। मसाल्यामध्ये हिंग वगैरे असतो एक राजम्याचा। आता हे मी अगदी एकदम भारी परतून झालं आहे, ग्रेव्ही झाली आहे जी परतून। आता हे राजमा ओतते, भारी झालं आहे अगदी। थोडं गरम पाणी ओतायचं, गरम पाणी ओतते मी ह्याच्यामध्ये, ओतते गरम पाणी, दोन जरा
थोडं. झाकण ठेवते जरा. सुंदर मस्त झाली अगदी. झाकण ठेवते, शिजू दे जरा. झाकण काढते. मस्त छान झाली अगदी, एक नंबर भारी झाली अगदी. जराशी कोथिंबीर टाकते थोडी. अजून 10 मिनटं शिजू दे, मग बंद करते. जरा हलवून घेते. काय सुगंध वास सुटला अगदी भारी. छान झाली अगदी. जरा 2 मिनटं राहू दे. झाली आता भाजी. बंद करते, भरून घेते. गॅस बंद करते. झाली, भरून घेते आता मी. एकदम भारी झाली, मस्त अगदी. भरून घेते अशी मी आता. झाला राजमा. मस्त राजम्याची भाजी अगदी छान. मस्त भात, राजमा. माझी रेसिपी आवडते तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली राजम्याची भाजी सांगा.